नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिवाळीनंतरच्या पहिल्या पाठामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या आठवड्यामध्ये मागील सत्राचा थोडा आढावा घेणार आहोत. त्या आढाव्यानुसार आपण आज इतिहासाचे 5वे प्रकरण सामाजिक व धार्मिक प्रबोधन याचा अभ्यास करणार आहोत. तर या आठवड्यामध्ये आपण सराव घेऊन या आठवड्याच्या शेवटी आपण इतिहास भूगोलचे ऑनलाईन पेपर घेणार आहोत. त्यामुळं जो आपला 5वा धडा आहे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन याचा आज थोडी आवृत्ती आपण घेणार आहोत. तर भारतामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे की इंग्रज आल्यानंतर इंग्रजांबरोबर भारताला काही आपण म्हणू शकतो एका नाण्याच्या छापा आणि काटाच्या 2 बाजू असतात. इंग्रजांनी भारतात आले, परंतु इंग्रजांनी भारतात आल्याबरोबर त्यांनी भारताचे शोषण केले हे खरं आहे, पण त्याबरोबर भारताला एक नवीन जगाचा परिचय झाला, तो म्हणजे पाश्चात्य शिक्षण. ह्या पाश्चात्य शिक्षणामध्ये नवे विचार होते, नवीन संकल्पना होत्या, नवीन तत्त्वज्ञान होते. इंग्रज आपल्या भारतात आल्याबरोबर त्यांनी ह्या ज्ञानाचा प्रसार त्यांच्या फायद्यासाठी केला, कारण त्यांना भारतातून कारकून हवे होते, त्यांचा हिशोब ठेवण्यासाठी हिशोबनीस हवे होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा भारतामध्ये प्रसार केला. परंतु याचाच उपयोग करून भारताने आपल्या ऐतिहासिक असे स्वातंत्र्य प्राप्त झाले, याचा पाया कुठेतरी पाश्चात्य शिक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या पाश्चात्य शिक्षणामुळे भारतामध्ये सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यांचा आपण अभ्यास ह्या पाठात करणार आहोत. तर भारतीय समाजाचे माग असले पण त्याच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे, याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित नवसमाज निर्मिती करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हटले जाते. तर भारतीय प्रबोधन म्हणजे काय? तर भारतीय प्रबोधन म्हणजे इंग्रजी ज्ञान धारण केलेल्या लोकांनी भारतातील अंधश्रद्धा, रूढी, जातीभेद, उच्च नीचता यांना दूर करून भारतामध्ये चिकित्सक, चौकस आणि आपण म्हणू शकतो की समता, मानवता, बंधुता ह्या तत्वांना भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि या रुजवण्याच्या प्रयत्नातून जी नवीन पिढी निर्माण झाली, त्या पिढीने इंग्रज आपल्यावर का स्वातंत्र्य करतात याची त्यांना जाण झाली, आणि या जाणीतून त्यांच्यामध्ये एक नवीन स्वातंत्र्याची आस निर्माण झाली. आणि ही आस त्यांनी तळागाळातील भारतीय समाजामध्ये आपल्या बांधवांमध्ये जाऊन जागृती केली. या जागृतीलाच आपण भारतीय प्रबोधन असे म्हणतो. मग ह्या तरुण पिढीमध्ये जी शिकलेली होती त्यामध्ये अनेक प्रकारचे लोक होते. अनेक प्रकारच्या लोकांनी अनेक प्रकारचे पंथ आणि समाज सुधारणांचे विविध संस्था निर्माण केल्या, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिले ब्राह्मो समाज. राजा राममोहन राय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. त्यातून त्यांनी अद्वैतवाद विचारसरणीचा विकास केला. एक ईश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. राजा राममोहन राय यांनी सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण याचे समर्थ केले आपण म्हणतो समर्थन केले. कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली, लॉ कॉलेजची किंवा हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे संवाद कौमुदी ह्या वृत्तपत्राचे द्वारे त्यांनी जनजागृती केली. तर भारताचे आद्य जर समाज सुधारक कोण असतील तर ते आहे राजा राममोहन राय. तर त्यांनी 18व्या शतकामध्ये भारतामध्ये एक सामाजिक क्रांती घडून आणली. या क्रांतीद्वारे भारतामध्ये सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धतीला आपण घोषा पद्धत म्हणतो, याचा कुठेतरी विरोध व्हायला लागला. आणि स्त्रियांबाबत एक समाजामध्ये आस्थेची भावना निर्माण त्यांनी केली. तसेच समाजामध्ये त्यांनी एक ईश्वरवाद, ईश्वर हा एकच आहे आणि आपण त्याची लेकरे आहोत अशा पद्धतीनं, उच्च नीच हा त्यामध्ये भेदभाव नसतो, कर्मकांडाला त्याच्याकडे थारा नसते, अशा पद्धतीचा एक विचारसरणी भारतात रुजू केली. आणि ही विचारसरणी रुजू करण्यासाठी
त्यांनी संवाद कौमुदी नावाचे वृत्तपत्र छापण्यास सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक जनजागृती केली आणि त्यातूनच संपूर्ण भारतामध्ये ह्या समाज सुधारणा चळवळीला मोठ्या प्रमाणात जोम आला. त्यानंतर प्रार्थना समाज. इकडं महाराष्ट्रामध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्याने त्यांची प्रतिष्ठा वाढली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणांसाठी अनाथालय, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तर ज्याप्रमाणे राजा राममोहन राय यांनी बंगालमध्ये क्रांती केली त्याचेच अनुकरण करत प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे 1848 साली ही परमहंस सभेची स्थापना झाली. त्यानंतर तिचे विसर्जन होऊन त्यातीलच काही सदस्यांनी, उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी पुढे जाऊन प्रार्थना सभा जी आहे तिची स्थापना केली. त्याच्यामध्ये त्यांचे बंधू आत्माराम पांडुरंग हे अध्यक्ष होते. तसेच या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे या सभेला मुंबई विद्यापीठातील अनेक सुशिक्षित हिंदू लोकांनी किंवा भारतीयांनी आपण म्हणू शकतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. याच्यामध्ये महर्षी रानडे असू द्या, डॉक्टर भांडारकर असू द्या, यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले. प्रार्थना समाजाचे तत्त्व पुढीलप्रमाणे होते. त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता, एक ईश्वरवाद होता, म्हणजे ईश्वर हा एकच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कर्मकांडास विरोध होता. तसेच आपण म्हणू शकतो स्त्री शिक्षण, प्रार्थना करणे किंवा प्रार्थनेवर भर देणे, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था निर्माण करणे हे काम त्यांनी केले. प्रार्थना समाजाचे एक सदस्य होते महर्षी रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्थेच्या माध्यमातून अनेक तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य महाराष्ट्रात केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सत्यशोधक समाज हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा संस्था होती. त्याची जी स्थापना होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 केलेली होती. समतेच्या तत्त्वावर आधारित समाजासाठी सत्यशोधक समाजाचे कार्य केले. त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, सामाजिक सत्यधर्म अशा पुस्तकाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. स्त्री पुरुष अथवा माणसातील भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर कडकडून टीका केली. अशा पद्धतीनं सत्यशोधक समाजाची स्थापना ही महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचे सामाजिक प्रबोधन होते. या संस्थेचे जे शिल्पकार होते किंवा निर्मितीकार होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी या समाजाची निर्मिती केली. या समाजाच्या निर्मितीमागे त्यांचा उदात्त हेतू होता. याच्यामध्ये जे सामाजिक भेदभाव, स्पृश्यते तसेच स्त्री पुरुष जो भेदभाव आहे यावर त्यांनी कडून टीका केली. यांनी समाजामध्ये क्रांती करण्यासाठी लेखनाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग केला. त्यांनी याच्यासाठी ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांचे लेखन केले. तसेच अनेक वृत्तपत्रांची त्यांनी निर्मिती करून त्यांनी जो समाजातील जो भेदभाव आहे, उच्च नीचता आहे यातून कडून त्यांनी टीका केलेली आहे. तसेच त्यानंतर आर्य समाज हा सुद्धा भारतातील एक सामाजिक प्रबोधन करणारा एक महत्त्वाचा समाज होता. याची निर्मिती स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 केलेली आहे. सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हा खरा धर्म असून त्यात जातीपातीला स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केले. वेदांकडे परत चला असे
आर्य समाजाचे ब्रीदवाक्य आहे. आर्य समाजाच्या भारतात शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. आता स्वामी दयानंद सरस्वती एक प्रकारचे ते धर्मगुरू होते, त्यामुळे त्यांचा वेदावर चांगली पकड होती. त्यांचं म्हणणं होतं की आत्ताचा जो विविध स्तरामध्ये विभागलेला हिंदू धर्म आहे, वेदावर आधारित हा मुळीच नाही आहे. वेदावर आधारित असलेला जो हिंदू धर्म आहे हा अति प्राचीन प्रकारचा धर्म आहे. त्या धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद किंवा स्तरभेद नव्हता आणि अशा प्रकारे जातीभेद स्तरभेद विरहित हिंदू समाज हाच खरा समाज आहे याची शिकवण त्यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीनं त्यांनी विविध प्रकारच्या शिक्षण संस्था उघडून त्यांनी समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचे, स्त्री पुरुष समानता निर्माण करण्याचे त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांचे ब्रीदवाक्य होते वेदांकडे चला. त्यानंतर पुढचा जो आहे रामकृष्ण मिशन. आता रामकृष्ण मिशनची स्थापना आपण म्हणू शकतो की स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरून त्यांनी 1897 मध्ये याची स्थापना केलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लोकसेवेचे काम केले. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले व आजही करत आहे. स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते होते. त्यांनी 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश दिला. तर जे स्वामी विवेकानंद होते त्यांनी आपल्या गुरुच्या नावाने 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट होते लोकसेवा. जे रोगी असायचे या रोग्यांची सुद्धा त्या समाजाने मदत केली होती. त्यामध्ये आपण म्हणू शकतो प्लेगसारखा रोग असू द्या, कुष्ठरोगी असू द्या, त्या लोकांकडे त्या काळात कोणी पाहतसुद्धा नव्हतं. साथीचे रोग म्हणून लोक घाबरायचे, पण ह्या रामकृष्ण मिशनच्या लोकांनी या रोग्यांची सुद्धा सेवा त्यांनी केलेली आहे. अशाच पद्धतीनं स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती यामध्ये त्यांनी मोलाचे कार्य केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जो शीख समाज होता, या शीख समाजामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी आपण म्हणू शकतो की सिंग सभा आणि पुढे अकाली दल या समाजवादी सुधारणा करणाऱ्या ज्या सभा होत्या किंवा संस्था होत्या, ह्या संस्था त्या काळात शीख समाजामध्ये आपल्याला निघलेल्या पाहायला मिळतात. त्या काळात जी एक महत्त्वाची समस्या होती म्हणजे स्त्रियांविषयी समस्या, चूल आणि मूल या दोन गोष्टीभोवती त्या काही स्त्री समाज हा कुठंतरी घोटळून राहिला होता. परंतु पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या लोकांनी, बाहेरच्या जगात किंवा दुसऱ्या विदेशात जाऊन शिकणाऱ्या लोकांनी त्या देशातील स्त्रियांचे जे स्वातंत्र्य आहे ते पाहिले आणि त्यामुळे त्यांना कुठंतरी स्त्रियांचं भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे असं वाटलं आणि त्यामुळे त्यांनी भारतामध्ये स्त्रीविषयी सुधारणा करण्यास सुरुवात केली. ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात सत्तेचा विस्तार झाला. त्या काळात भारतीय स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जठरकुमारी विवाह, हुंडा पद्धत, सतीप्रथा, केशवपन, विधवा विवाह विरोध अशा प्रथा समाजात होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेटिंग याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजाराम मोहन राय यासारख्या समाज सुधारकारांनी मदत केली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी श्वेतपत्रातून स्त्री पुरुष समानतेला पुरस्कार प्राप्त करून दिला किंवा आपण म्हणू शकतो की त्याचा पुरस्कार केलेला आहे. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा स्थापन केली. त्यात त्यांची जी पत्नी आहेत म्हणजे आपण सावित्रीबाई फुले यांची फार मोठी मोलाची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करून सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. केशवपन पद्धत बंद व्हावी म्हणून त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की महात्मा फुलेंचं सुद्धा स्त्रियांसाठी महत्त्वाचं कार्य त्यांनी केलेले आहे. तसेच गोपाळ हरी देशमुख यांनी सुद्धा आपण म्हणू शकतो की जठकुमारी विवाह, हुंडा पद्धत, सतीप्रथा, केशवपन, विधवा विवाह विरोध अशा ज्या प्रथा होत्या ह्या प्रथा मोडीत काढण्यासाठी फार प्रयत्न केला. पुढे लॉर्ड बेटिंग यांनी सतीचा जो कायदा होता, सतीबंदी हा कायदा केला. त्यासाठी
राजाराम मोहन राय यांनी फार मदत केली. तर त्यानंतरच्या काळामध्ये पुणे येथे महात्मा फुलेंनी अतिशय मोलाचे कार्य केले. त्यांनी म्हणजे पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांनी प्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित केले आणि त्यांना पहिली प्रथम महिला शिक्षिका म्हणून त्यांनी त्या शाळेत पाठवले. तसेच आपल्या घरामध्ये त्यांनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. तसेच पूर्वी स्त्रियांचे पतीचे निधन झाल्यानंतर केशवपनची पद्धत होती. अशा पद्धतीने स्त्रियांसाठी अशी ही अमानवीय पद्धत त्यांनी बंद करण्यासाठी पुण्यात त्यांनी नाभिकांचा म्हणजे नाभी समाजाच्या लोकांचा संप घडून आणला. अशा पद्धतीनं महात्मा फुलेंनी सुद्धा स्त्रियांबाबत महत्त्वाचे कार्य केलेले आपल्याला पाहायला मिळते. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमतीविषयक कायदा यावर पडकर मते मांडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवीदास प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जाल भाषेत स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालक आश्रम सुरू केले. विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्व महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे यासाठी त्यांनी मोठा महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या प्रयत्नातून 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडित रमाबाई यांनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुला-मुलींना स्त्रियांना त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियांवरील अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान मोलाचे योगदान त्यामध्ये दिलेले होते. अशा पद्धतीनं स्त्रियांसाठी भारतातील अनेक लोकांनी महत्त्वाचे कार्य केले. अनेकांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केले. तर काहींनी आपण म्हणू शकतो की स्त्रियांसाठी परिचारिकेचा जो कोर्स असतो तो सुरू केला. तसे अनेक ज्या विधवा असतात जे घरातून त्यांना हाकलून दिलं जातं अशासाठी शारदाश्रम नावाची संस्था सुरू केली. त्यांना शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी मदत केली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन नावाची संस्था स्थापन केली. तर रमाबाई यांनी शारदाश्रमची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की भारतातील विविध क्षेत्रामध्ये दिग्गज लोकांनी स्त्रियांसाठी अत्यंत तळमळीने काम केलेले आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा जो पाठ आहे धार्मिक सुधारणा हा आपण पुढील पाठात त्याचा अभ्यास करणार आहोत.